की शिवशक्ती आणि भीमशक्ती ही एकत्र राहिले तर या महाराष्ट्राचं नव्हे तर देशामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि हे सत्य आहे। आम्ही गावगाव अनुभव घेतोय। या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं गावगाव फिरत असताना आम्ही मागच्या महिना दीड महिन्यापासून सगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे नेते, भारतीय जनता सगळे नेते आम्ही गावगाव फिरतो। प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी दलित बांधव मोठ्या संख्येने जे शिवसेनेच्या सभेला तुरळक उपस्थित राहत होते ते आता मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात आणि नुसते उपस्थित राहत नाही तर शिवसेना भारतीय जनता पार्टी या महायुतीला मतदान करण्याचा संकल्प करतात। बांधवांनो, हे का होतंय याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे। हे सगळं का होतंय हा सगळा विचार करत असताना आपण मागच्या 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष काँग्रेसच्या राजकारणाकडे गेलं तर काँग्रेसने सातत्यानं दलितांवर अन्याय अत्याचार करण्याचा प्रकार केला। सातत्यानं दलितांना अन्याय करायचा, अत्याचार करायचा, शिवसेनेची जातीयवादाची भीती दाखवायची आणि हे मत आपल्या पारड्यात टाकून घ्यायचा हे प्रकार केला। मी काल एका ठिकाणी बोललो की या दलित समाजाचा वापर काँग्रेसने खऱ्या अर्थाने केला असेल की आपण जी कढी बनवतो कढीमध्ये कढीपत्ता टाकतो, कढीपत्ता काय आपण खात नसतो, नुसती कढी खात असतो, कढी झाल्यावर पत्ता बाजूला टाकत असतो, तसं दलित बालमाचं काँग्रेसने केलं। फक्त चव येण्यापुरती निवडणुकीपुरता दलितांचा वापर आणि निवडणूक झाल्यावर हा कढीपत्ता बाजूला टाकून दलितांना सातत्यानं अन्याय करण्याची भूमिका काँग्रेसने केली। पण यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं होतं नेहरूंनी। प्रत्यक्षात शिर्डी मतदारसंघात मागच्याच रामदास आठवले साहेबांना यांनी पाडलेलं आहे। एकीकडे स्वतःला जवळ घ्यायचं आणि एकीकडे पाठीत खंजीर खुपसायचा। शिवसेनेचा हा विचार नाही, भारतीय जनता जे काय असेल ते आमोर समोर करणारा आमचा विचार आहे। पाठीत खंजीर खुपसणारा शिवसेना प्रमुखाचा विचार सातत्यानं कधीच राहिलेला नाही। म्हणून बांधवांनो, आज महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत असताना या महाराष्ट्रात खैरलांजी सारखे प्रकार झाले हे आपल्याला विसरता येणार नाही। दलितांवर अन्याय अत्याचार या सरकारच्या काळात घडलेला आहे। आपल्या इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासारखं एक देशातलं नावाजलेलं विद्यापीठ आहे, परंतु काँग्रेसचे लोक याच विद्यापीठाच्या बाजूला रत्नापूरला अलीगड मुस्लिम विद्यापीठ असावा प्रयत्न करतात। का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नावानं असलेलं विद्यापीठ चांगलं नाही का? अलीगड मुस्लिम विद्यापीठ तुम्हाला कशासाठी पाहिजे? खऱ्या अर्थाने हिंदूंना चुतकारण्यासाठी, दलितांना चुतकारण्यासाठी आणि मुसलमानाचं लांगुल चालन करण्यासाठी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा गाजर काँग्रेसची मंडळी आता या संभाजीनगरात आणि या मराठवाड्यात दाखवतात। म्हणून बांधवांनो, या सगळ्या विषयाचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे। सातत्यानं हा अन्याय अत्याचार आपण सहन न करता रामदासजी आठवले साहेबांसारखं नेतृत्व, दलितांचे अनेक नेते असतील परंतु दलित जनता फक्त रामदासजी आठवले साहेबांच्या मागे हे आपल्याला विसरता येणार नाही। अनेक नेते, अनेक छत्र्या दलित संघटनांमध्ये गावगाव असतील परंतु खऱ्या अर्थानं दलितांचं नेतृत्व आज रामदासजी आठवले साहेब करतात। नुसतं दलितांचं नाही तर सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व म्हणून रामदासजी आठवले साहेबांकडे बघितलं जातं। म्हणून रामदासजी आठवलेंच्या मागे आपण उभे असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी सुद्धा त्यांच्या सोबत आपल्याला हे विसरता येणार नाही। रामदासजी आठवलेंची खासदारकी केली, 8 दिवसात यांचा सामान या काँग्रेसवाल्यांनी रस्त्यावर टाकलं होतं। शिवसेना भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा सन्मानानं आठवले साहेबांना खासदार केलेलं लक्षात ठेवा। म्हणून या काँग्रेसवाल्याचं सामान या संभाजीनगरात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, या देशातून इटालीला आपल्याला पाठवावं लागेल। त्यावेळेसच आपण स्वस्थ बसू आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं दलित जनतेला न्याय मिळाला असा प्रकारची भावना राहील। म्हणून आपण चंद्रकांतजी खैरेसारखा सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी आपला उमेदवार आहे। समोरचा उमेदवारी आपण बघा, मी फार न बोलता खैरे साहेबांना प्रचंड मताने विजय करा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय